ब्रेकिंग न्यूज. वाघाच्या हल्ल्यात 31 वर्षीय इस्माचा मृत्यू. चिखलदरा पोलीस ठाण्या हद्दीतील केळी या गावातील एका 31 वर्षीय इस्माचा मृतदेह 3 मार्च सोमवारी सकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान खोंगळा वन परिक्षेत्रात गस्तीवर असलेल्या वन कर्मचारी प्रदीप धांडे यांना वनखंड 952 येथे एक दुचाकी MH27 BJ 9059 बेवारस अवस्थेत खाली पडलेली आढळली. त्याच्या काहीच अंतरावर रक्त सांडलेले दिसल्याने प्रदीप धांडे व काही वन कर्मचाऱ्यांनी आजूबाजूला पाहिले असता अर्धनग्न अवस्थेत एका इस्माचा मृतदेह वन्य प्राण्याने खाल्ल्याचे दिसून आले. ही माहिती त्वरित प्रदीप धांडे यांनी वन अधिकारी अभय चंदेल यांना दिली. अभय चंदेलसह प्रशांत दारवेकर, दीपक सावलकर, सुरेंद्र धांडे वन विभागाचे अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. तसेच चिखलदरा पोलिसांना सुद्धा या घटनेची माहिती देण्यात आली. चिखलदराचे ठाणेदार प्रशांत मसराम यांनी त्यांच्या पथकातील सुरेश राठोर, विनोद इसळ, मनोज खळके, राजू चव्हाण यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतकाची ओळख विनोद छोटेलाल चिमोटे वय 31 राहणार केळी अशी झाली असून त्याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच चिखलदराचे ठाणेदार प्रशांत मसराम यांनी माहिती देताना सांगितले की वन्य प्राणी वाघाने विनोद चिमोटेवर हल्ला केल्याचे दिसू येत असून मृतकाच्या मानेवर वाघाच्या दाताचे निशाण दिसत आहेत. तसेच पाठीवर, पायाजवळ, कमरेच्या मागील भाग खाल्ल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने वाघाच्या हल्ल्यात विनोदचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तसेच पोस्टमार्टम रिपोर्टनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.